हायवे आणि आम्ही बसलो होतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज स्वारगेट नाशिक या गाडीमध्ये बसल्यापासून मी सांगत होते की कुठल्या तरी टायरचा आवाज येतोय. कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांनाही त्या गाडीच्या कुठल्याही स्क्रूला हात लावायची परवानगी नाही आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सांगूनसुद्धा या गाडीचा पुढचा टायर पंक्चर झालेला आहे. लॉंग रूटच्या गाड्या का बरं तपासून पाठवत नाहीत, काय नेमकं कारण असावं. आता या हायवेला ना कुठे झाड आहे ना कुठे थांबण्याची सोय आहे. एवढंच नशीब की आत्ता दिवस आहे त्याच्यामुळे रस्त्यावरती वाहनं थांबतायत. या रोडवर ही एवढी सगळी माणसं गाडीतून, आता जवळजवळ निम्मी माणसं या गाडीतून गेलेली आहेत आणि एवढी माणसं शिल्लक आहेत. आणि आम्ही आता पुढे कसं जाणार? का बरं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा लांब पल्ल्यांच्या गाड्यांची कुठलीही व्यवस्था नसताना का सोडतात? माझा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला. मिरज स्वारगेट नाशिक MH14L 8764 या नंबरची गाडी अशी ऐन हायवेवर अशी बसचा टायर फुटला. हा माणसांच्या जीवाशी खेळ नाही आहे का? मला उत्तर हवं आहे. पब्लिक काय बोलताय?